नमस्कार मंडळी, आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल झणझणीत अशी शेवभाजी। शेवभाजी अतिशय झटपट बनते आणि खायलाही एकदम चविष्ट लागते। ही शेवभाजी बनवण्यासाठी काही वेगळं जास्त साहित्य लागत नाही, घरगुती साहित्यामध्येच बनते। चला तर मग आता आपण साहित्य बघणार आहोत। त्यासाठी मी इथे ही शेव घेतलेली आहे। ही शेव मी तिखटवाली घेतलेली आणि जाडसर शेव घेतलेली आहे। ही शेव कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळते किंवा तुम्ही हिला घरीही बनवू शकतात। त्यानंतर मी इथे एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे, 2 वाळलेल्या लाल मिरच्या घेतल्या आहे, 1 टोमॅटो, थोडंसं खोबरं, आलं, लसूण आणि 1 तेजपान घेतलेलं आहे। त्यानंतर फोडणीसाठी मी इथे थोडे जिरे घेतले, मोहरी घेतली आहे, हा घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, हळद घेतली आहे, लाल तिखट घेतली आहे आणि धने पावडर घेतलेली आहे। आता आपण हे सगळे जे साहित्य घेतलेले आहे याला आपण भाजून घेणार आहोत, जेणेकरून ते मसाले आपले कच्चे लागणार नाही। चला तर मग आता आपण आपल्या कृतीला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी मी इथे गॅसवर कढई गरम करून घेतली आहे, त्यात थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये जे आपण हे खोबऱ्याचे काप करून घेतले होते यांना 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत। आपलं खोबरं छान लालसर झालं आहे, त्यात आपण काढून घेतलं आहे। आता आपण त्यामध्ये जो उभा बारीक कांदा चिरून घेतलेला होता तो आणि आपले टोमॅटो यांनाही छान परतून घेणार आहोत। कांद्याला आपल्याला असं हलकंसं ब्राऊन होईपर्यंतच परतवायचं आहे, खूप काळसर असं बनवायचं नाही आहे। कांदा आणि टोमॅटो छान परतून झाले, त्यांनाही आता आपण काढून घेणार आहोत। आता आपण याला 3 ते 4 मिनिटांसाठी थंड होऊ देणार आहोत। आता हे सर्व थंड झालेलं आहे, आपण याचं मिक्सरमध्ये वाटण करून घेणार आहोत। हे वाटण मी अजिबातही पाणी न टाकता केलेलं आहे, तुम्ही लागलं तर थोडं थोडं पाणी ॲड करून सुद्धा वाटण करू शकतात। यामध्ये टोमॅटो असल्यामुळे पाणी ॲड करायची जास्त गरज पडत नाही। हे बघा, आपलं वाटण अशा प्रकारे हे तयार आहे। आता आपण भाजी बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक कढई गरम करून घेतली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल छान गरम करून घेतलेलं आहे। आता आपण फोडणीसाठी त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेणार आहोत। जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये 1 तेजपान घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडासा कढीपत्ताही घालणार आहोत। आता याला चांगली फोडणी बसल्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं होतं ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि यालाही छान तेलामध्ये परतून घेणार आहोत, जेणेकरून आपला मसाला कच्चा राहणार नाही, छानपैकी शिजला जाईल। आता तुम्ही बघू शकता याला छान ऑइल रिलीज झालेलं आहे, आपला मसाला परतला आहे। आता आपण यामध्ये सुके मसाले घालून घेणार आहोत। त्यासाठी मी ते 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा धणे पावडर, त्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे। त्यामध्येच आता मी इथे घरगुती थोडासा गरम मसाला घातलेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा शेवभाजी मसाला टाकून घेणार आहोत। या मसाल्यांनाही आपण छान एकजीव करून घेणार आहोत आणि 3 ते 4 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत, जेणेकरून आपले सगळे मसाले छान शिजतील। आपल्या या सर्व मसाल्यांना आपल्याला एकदम कमी गॅसवर हळूहळू छान परतून घ्यायचं आहे। जर आपण हे फुल गॅसवर परतले तर ते फक्त काळपट दिसेल आणि मसाले आतून कच्चेच राहतील। त्यामुळे कमी गॅसवर 3 ते 4 मिनिटांसाठी मसाल्यांना छान परतून घ्यायचं। आता तुम्ही बघू शकता आपले मसाले छान परतून झाले, त्याला ऑइलही रिलीज झाले। आता आपण यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत। पाणी टाकल्यानंतर आपल्याला याला 5 ते 7 मिनिटांसाठी छान उकळून घ्यायचं आहे, शेव लगेच टाकायची नाही आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि आता तुम्ही बघू शकता आपल्या रशाला किती छान अशी उकळी आलेली आहे आणि छान असे तरीही आलेले आहे। यामध्ये आता आपण शेव टाकून घेणार आहोत। शेव आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत आणि शेव टाकल्यानंतर आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे। शेव टाकून जर आपण भाजीला उकळवलं तर शेवचे तुकडे होतात आणि शेवचा असा लब्धा तयार होतो। त्यामुळे आता आपण शेव टाकून गॅस लगेच बंद करणार आहोत। आता आपण यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेच गॅस बंद करणार आहोत। अशा प्रकारे आपली ही ढाबा स्टाईल एकदम झणझणीत अशी शेवभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्ही ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।